नमस्कार. लोकसभा निवडणुकीसाठी 48 जे उमेदवार असतात त्या 48 उमेदवारांपैकी आपण किती उमेदवार लढवायचे, कारण की 24 तारखेची जी सभा झाली मनोज जरांगे पाटील यांची, त्या सभेमध्ये खूप काही गोष्टी क्लिअर झाल्या. ज्याप्रमाणे 15 दिवसापूर्वी सांगण्यात येत होतं की आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये हजार उमेदवार उभे करू, तर ते 1000 उमेदवार खरंच उभे करणार आहेत का, आणि त्याच्यानंतर कुठले उमेदवार आपण तिथे उभे करायचे, कशा पद्धतीने निवड करायची, या सगळ्या गोष्टींवर आता जी काही गोष्ट होती ती गोष्ट आता फायनल करण्यात आलेली आहे. बट याच्यामध्ये आता काही गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, महाराष्ट्राच्या लोकसभा इलेक्शनसाठी 48 मतदारसंघ आहेत आणि 48 मतदारसंघापैकी आपण कमीत कमी 17 ते 18 मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार उभं करू असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. कारण काय, तर 17 ते 18 जे काही मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाची पकड चांगली आहे आणि त्यामुळेच आपण तिथे नक्कीच निवडून येऊ शकतो असा आत्मविश्वास मनोज जरांगे पाटील यांना आहे. बट त्याचबरोबर बोलता ते म्हणाले की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्यामध्ये 12 बलुतेदारांना सोबत घेऊन राहत होते, त्याच पद्धतीने आपल्याला पण 12 बलुतेदार म्हणजे वेगवेगळ्या जातीचे जे काही लोक आहेत ज्यांनी आपल्याला कंटिन्यू मराठा आरक्षणासाठी सपोर्ट केला आहे, अशा लोकांचा सुद्धा आपण इथे विचार करायला हवा असं त्यांनी सांगितलं आहे. कारण की याच्याने काय होईल, आपण फक्त एकाच समाजासाठी काम करू असं लोकांना भासणार नाही. कारण की उमेदवार ज्यावेळेस आपण निवड करू त्यावेळेस त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्याचे बोलण्याची पद्धत, त्याला समाजाविषयी जिव्हाळा, त्याला गरीब जनतेविषयी जिव्हाळा, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता यायला पाहिजे, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडता यायला पाहिजे, उद्योगधंदे जे काही छोटे उद्योगधंदेवाले आहेत यांचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडता यायला हवे, असे उमेदवार आपल्याला तिथे उभे करायचे.